नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता. काल परवा मी एक व्हिडिओ महाराजाचा ऐकला पाहिला आणि त्याच्यात त्यांनी आवाहन केलं जनतेला, कारण ते खूप ट्रोल झाले होते सोशल मीडियावर. जास्त पैसे कीर्तनाचे घ्यायलेत, लुटायलेत म्हणून लोकांनी खूप घाण घाण कमेंट केल्या होत्या. त्याला एक सारवासारवी म्हणून दुरुस्ती म्हणून त्यांनी एक व्हिडिओ केला आणि टाकला की बाबा एखाद्या गावामधून जर 200 पोरांनी गळ्यात माळ घातली, मांसाहार करणं बंद केलं, तर मी कीर्तन फुकट करील. वाह, काय विचार आहेत संतांचे. खरंच मला आश्चर्य वाटलं ते बोलणं ऐकून. आणि ऐकणारे काही वेडे समजतात काही महाराज लोक. मला सांगा, एका गावामध्ये 200 मुलं किंवा 200 माणसं किंवा महिला पुरुष मिळून 200 लोक तयार होतील का माळ घालायला? होतील का? तशी तुमच्यात तशी योग्यता आहे का? अहो, ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं आणि योगायोगानं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज त्या कीर्तनाला हजर होते. ते कीर्तन त्यांनी ऐकलं. इतिहास वाचा म्हणावं त्या महाराजाला थोडा. ते कीर्तन त्यांनी ऐकलं आणि शिवाजी महाराजांना वैराग्य निर्माण झालं. एवढा मोठा सार्वभौम राजा, स्वराज्याची निर्मिती ज्यांनी केली, गडकोट किल्ले ज्यांनी शत्रूच्या तावडीतून दाढेतून काढले, अशा महाराजांना वैराग्य निर्माण झालं. ते एकांतात जाऊन बसले आणि त्यावेळेस त्या जिजामातेला ज्यावेळेस कळालं की महाराजांनी कीर्तन ऐकलंय आणि त्यांना वैराग्य निर्माण झालं की हा संसार नश्वर आहे, हे राज्य, हे संसार, हे सगळं नश्वर आहे, नाशिवंत आहे, हे नको मला, असं निर्माण झालं एकाच कीर्तनात. तुकाराम महाराजाच्या आहे का पावर तुमच्या शब्दामध्ये तशी की तुमचं कीर्तन ऐकल्याबरोबर कुणीतरी माळ घालावी म्हणून? आणि मग काय तुम्ही उपदेश करता हो लोकाला? काय व्हिडिओ तयार करता? थोबाड बघावं वाटत नाहीत असं? काय सांगता जगाला तुम्ही? आहे का तुमच्या शब्दामध्ये तेवढं सामर्थ्य आहे का? तेवढी उपासना आहे का? लोकाला हिनवता तुम्ही सोशल मीडियावर, फोनवर, क्लिपवर. तुम्ही ऐकल्यावर कुणी शेंबडी पोरगी आहे, कुणा तुझा अभ्यासच काय आहे, तुझं योगदानच काय, यार तुमचं काय आहे? किती लोकाला वैराग्य निर्माण झालं. तुम्हालाच नाही तर लोकाला कसं होईल हो? आहे का नाही शोकांतिका? आणि मग 200 लोकांनी जर माळ घातली तर मी फुकट कीर्तन करील. करूच नको माय, करूच नको तू फुकट कीर्तन. अजून भाव वाढव आणि बघ परिणाम त्याचं काय आहे ते. ज्यांनी असा पैसा कमावलाय ना, त्यांचा शेवट इतका वाईट झालाय, एवढा वाईट झालाय, मग त्याला रावण अपवाद नाही हो. तुम्ही कोण कुठले? आणि कीर्तनाचा अभंग काय असतो माहित आहे? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. वा, हे लोक सांगतात, हे कीर्तनकार सांगायलेत लोकाला. अहो, एवढी लज्जास्पद बाब झालीये, एवढा निर्लज्जपणा झालाय की त्यांनी आता त्यांच्या रीलच्या, त्यांच्या व्हिडिओच्या कमेंट बंद केल्या. तो खालच्या लोक घाण बोलायलेत म्हणून. याच्यापेक्षा वेळ कोणती यावी अजून त्या संप्रदायावर? आणि म्हणून माझं वारकरी संप्रदायातल्या निस्वार्थी महाराजांना, वारकरी संप्रदायातले जे पदाधिकारी आहेत, त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की असे महाराज शोधून काढा आणि बहिष्कार टाका यांच्यावर. कुणी सांगितलं एवढाले पैसे घ्यायचे? बहिष्कार टाका, बहिष्कृत करा आणि डिक्लेअर करा. वारकरी संप्रदायामार्फत डिक्लेअर करा की अमुक अमुक हे महाराज आमच्या संप्रदायाचे नाहीत. ते जर काही बोलले तर त्यांचं त्यांनी निपटावं. लोकांनी त्यांना काय हे करायचं ते करावं. असं करा ना डिक्लेअर. काय भीती आली आहे? आणि वारकरी संप्रदायात असे महात्मे खूप आहेत हो, खूप आहेत की जे कीर्तनातून असे कमाई करत नाहीत. असे खूप महात्मे आहेत. त्यांनी करावं हे. जे निस्वार्थी आहेत त्यांनी करावं हे डिक्लेअर आणि बहिष्कृत करावं त्यांना. कव्हर यांचं चालू द्यायचं आता. आणि म्हणून मी आज तो विषय घेतला. तो व्हिडिओ ऐकल्यापासून मला राहवलं नाही की 200 लोकांनी माळी घालाव्यात आणि मग मी पैसे घेणार नाही. कोण म्हणलं तुला घेऊ नको म्हणून? घे बाबा पैसे, घे पैसे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी महसूल खात्यात 32 वर्ष सेवा केली आहे, परंतु काहीही कमाई केली नाही. फक्त 2 लेकरं शिकवले आणि नोकरीला लावले, ते सुद्धा खाजगी नोकरीला. शपथ घेतली मी की आता सरकारी नोकरी करायची नाही, माझ्या पुढच्या पिढीनं नाही करायची. काय असतं त्याच्यामध्ये हे आम्हाला माहीत झालंय.
आणि सरळ मार्गाने चालणाऱ्या माणसाला त्याच्यात काय त्रास होतो हेही माहीत झालं. आणि म्हणून स्वाभिमानानं माझे लेकरं कंपनीची नोकरी करतात. नो भ्रष्टाचार. शिकवणच आपली तशी आहे. करा संपत्तीची चौकशी. आणि म्हणून मागच्या व्हिडिओत म्हणलं होतो मी, महाराज लोकाला ईडी लावा, सीबीआय लावा आणि अँटी करप्शनच्या नियमाखाली त्यांना घ्या. आता हे महाराज नाही राहिले, यांना लोकांच्या हिताचं काही पडलं नाही. आणि म्हणून हे असे अभंग घेतात. काय अभंग? उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, आणि संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. काय अभंग? उजळले भाग्य आता. कोणाचं भाग्य आता? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. एका दिवसात 3 कीर्तन 60-60 हजाराचे झाल्याशिवाय तेने विन जीवा सुख नो हे. अहो कीर्तन कुठं असं करता येत नसतं का? कोणाला येत नसतं का? पण नका करू. काहीतरी किती दिवस कोणाचं काय पुढं होणार आहे बघा ना. बघा हो, आज 16 माणसं मेलेत, गोळ्या घातल्यात, खटा 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 खटा. काय स्वप्न असतील त्यांचे, काय विचार असतील, किती निष्पाप बळी गेले. कोणाचं काय होईल सांगता येणार आहे का? सांगता येतं उद्या तुमचं काय होईल ते. आणि मग कशामुळं हा हव्यास? 200 माळी घातल्या तरच मला पैसे नाही घ्यायचे म्हणून. घे बाबा पैसे घे, जेवढे घ्यायचे तेवढे घे. मी म्हणत नाही लूट लोकाला म्हणून, अधिकार आहे तुमचा तो पैसे घ्यायचा. घ्या पैसे. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आणि म्हणून मी तो विषय आज घेतला आणि या विषयावर भाष्य केलं. आणि त्या विषयावर मी कविता सुद्धा केलेली आहे, ती प्रसिद्ध केलेली आहे दिव्य लोकप्रभानं. तर ती कविता आज मी आपल्याला ऐकविणार आहे. ऐकूया. कवितेचं शीर्षकच दिलेलं आहे मी की जोडून या धन. एवढंच म्हटलं मी, जोडून या धन. जोडून या धन उत्तम व्यवहारे, या अभंगाचे कीर्तन मस्त होते. जोडून या धन उत्तम व्यवहारे, या अभंगावर कीर्तन मस्त होते. पण गोळा केलेली सप्त्याची पट्टी महाराजाच्या पाकिटात फस्त होते. काय चुक याच्यात सांगा? याच कीर्तनाची लगेच महाराज युट्यूबसाठी रील करतात. धंद्यावर धंदा पुन्हा. याच कीर्तनाची लगेच ते महाराज युट्यूबसाठी रील करतात आणि बोलता बोलता पुढच्या कीर्तनाची लोकांसोबत डील करतात. कीर्तनाच्या रीलमध्ये आता काहींनी नवीन शक्कल लढविली आहे. कीर्तनाच्या रीलमध्ये काही महाराजांनी नवीन शक्कल लढविली आहे आणि व्हिडिओ पाहणाराची कमेंट त्यांनी तिथल्या तिथेच अडविली आहे. ऑप्शनच डिलीट केलं. ते वरडूच नका तुम्ही, फक्त माझ्या रील बघा. कारण प्रतिक्रिया लोक चांगली देईनात हो. लोकाला कळायलंय सगळं. आता तुम्ही चिवत्या बनवायला सगळ्याला. ते कमेंट बंद केली तरी लोकांच्या तोंडाला हात लावायचा कसा सांगा? चर्चा करायलीत ना लोक. कमेंट बंद केली तरी लोकांच्या तोंडाला हात लावायचा कसा? आणि तुमच्या कीर्तनाच्या नकला ऐकून लोकांना देव पावायचा कसा? गावात राहणारे कितीतरी लोक पोटासाठी मजुरी करतात. गावात राहणारे कितीतरी लोक पोटासाठी मजुरी करतात आणि झेपत नसलं तरी गावासाठी नाम सप्ताहाची वर्गणी करतात. झेपत नसलं तरीही गावासाठी की नको बाबा सगळ्यांच्या बरोबर राहावं म्हणून नाम सप्ताहाची वर्गणी भरतात. त्याच पैशावर काही जणांचा जॅकेट घालून डल्ला आहे. डल्ला नाही तर कसा आहे? त्याच पैशावर काही जणांचा जॅकेट घालून डल्ला आहे आणि कुणी विरोधात बोललं की त्यांचा सोशल मीडियावर कल्ला आहे. तारुळा उठला उगं. ट्रोल झाले महाराष्ट्र. याच्या आधी कुणी बोललं का बाबा तुम्हाला? पण आती व्हायला ना, तुम्हाला कळत ना किती खावं ते. बोललं का याच्या आधी कुणी? आणि मग आता बोललं की महाराजच नाही तर त्यांच्या टोळीतले दुसरे महाराज, त्यांचे शिष्य काय घाण घाण बोलायलेत म्हणताल की काही आम्हाला माहित नव्हतं तेही बोलणं कानावर पडायले. अरे काय माज आहे तुमचा? त्याच पैशावर काही जणांचा जॅकेट घालून डल्ला आहे आणि कुणी विरोधात बोललं की त्यांचा सोशल मीडियावर कल्ला आहे. एका महाराजाने शिव्या दिल्या की दुसरा धमक्या देत आहे. ते धमकीचा व्हिडिओ ऐकला मी त्या महाराजाचा. काय मस्ती होती त्याच्या अंगामध्ये. चलत्या गाडीमध्ये कारमध्ये व्हिडिओ केला बघा त्यानं. फॉर्च्युनर गाडी का कोणती गाडी कोणाला माहिती. ते कमीच नाही ना काही.
एका महाराजाने शिव्या दिल्या की दुसरा धमक्या देत आहे आणि रोजच सोशल मीडियावर आता त्याचा अनुभव येत आहे. मला सांगा, लाखो रुपये घेऊन प्रबोधन करा असं कोणत्या ग्रंथात सांगितलंय? लाखो रुपये घेऊन प्रबोधन करा असं कोणत्या ग्रंथात सांगितलंय? आणि कीर्तनाला जाकीट घातलंच पाहिजे असं कोणत्या पंथात सांगितलंय? सांगा ना, दाखवा एखादी ओळ तुकाराम महाराजाची. जाकीट घातल्याशिवाय कीर्तन करू नये. ज्या अभंगावर करायचं त्याच्यावर तर कुणी करीतच नाही कीर्तन. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, त्याच्यावर तर कुणी कीर्तन करीतच नाही. तट्टा वृषभासी दाना तेथे मागू नये जना, अशा काहीतरी ओळी आहेत. त्याच्या कीर्तनात त्याचा अर्थ महाराजांनी वेगळाच सांगितला. मी परवा ऐकलं त्या महाराजाचं कीर्तन. त्यांना सूचना करतो की तट्टा वृषभासी दाना, त्यांनी या ओळीचा अर्थ सांगितला की गाडी बैलानं पूर्वी महाराज यायचे. बरोबर आहे तुमचं, पण पहिला एक शब्द विसरले ना तुम्ही. तट्टा कशाला म्हणायचं? पहिली मन होती बघा, तुम्ही कशाला आले रिकामे तट्टू. घोड्याच्या मागं जर त्याचं पिल्लू चलू लागलं तर त्याला तट्टू म्हणतात. म्हणजे घोड्याला तट्टू हा शब्द आहे. अहो, याचा अभ्यास तरी करावं महाराज लोकांनी. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तट्टा वृषभासी दाना तेथे मागू नये जना. तट्टा म्हणजे पूर्वी महाराज लोक घोड्यावर यायचे, घोड्यावर प्रवास व्हायचे का नाही. मग तट्टा या शब्दाचा अर्थ गाडी बैल नाही, घोडा आहे. आणि वृषभासी दाना, वृषभ कशाला तर गाडीला जोडल्यानंतर, म्हणजे गाडी बैल आणि घोडा असा त्या ओळीचा अर्थ आहे. पण नाही, भांडवलच नाही तो तेवढे. 4-2 अभंग पाठ केलेले, 4-2 अभंगावर कीर्तन केलेले. नका नका असं करू. आणि म्हणून लाखो रुपये प्रबोधन करा हे कोणत्या ग्रंथात सांगितले आहे? आणि कीर्तनात जॅकेट घातलेच पाहिजे हे कोणत्या पंथात सांगितले आहे? कुणाकडून जास्तीचे पैसे घेतले की त्यातून पापच साचत असतं. कुणाकडून जास्तीचे पैसे घेतले की त्यातून पापच साचत असतं. आणि तुमचं कमराला बांधलेलं उपरणं तुमचं तुम्हालाच काचत असतं नाचताना. बघा नाचून एकदा असं कीर्तनात, 60,000 घेतलेल्या कीर्तनात बघा ना एकदा करून, आवळून बघा कंबर काचत का नाही बघा ते. ते काचलेला वळ राहतो कुठपर्यंत? ते 60 संपूस तर तो वळ राहतो तो. आणि म्हणून कुणाकडून जास्तीचे पैसे घेतले की त्यातून पापच साचत असतं. आणि तुमचं कमराला बांधलेलं उपरणं तुमचं तुम्हालाच काचत असतं. आणि या शेवटच्या ओळी लोकांकडून हळूहळू कळू लागलंय, लोकांनाही हळूहळू कळू लागलंय हे आता जास्त दिवस चालणार नाही. शेवटचा उपदेश आहे माझा महाराज लोकाला. कीर्तन करून तुम्ही दुसऱ्यांना उपदेश करा, मी तुम्हाला करतो. लोकांना आता हळूहळू कळू लागलंय, येडे नाही राहिले लोक. लोकांना हळूहळू कळू लागलंय हे आता जास्त दिवस चालणार नाही. आणि गोळा केलेला कष्टाचा पैसा कुणीच तुमच्या पाकिटात घालणार नाही. हे अगदी लिहून घ्या. पुढचा येणारा काळ मोठा अवघड आहे. तुम्हाला लोकांच्या मागे लागावं लागेल की आमचं ठेवा. आणि पुन्हा एकदा सांगतो, सेवा म्हणू नका. जोपर्यंत तुम्ही कीर्तनाचे पैसे घेतात ना तोपर्यंत त्याला कीर्तन सेवा म्हणू नका. सेवा नाहीच ती, मजुरी येते. मजुरी येते तुम्ही केलेली तिथं जाऊन पैसे घेऊन. आणि म्हणून माझं आवाहन आहे की जोपर्यंत तुम्ही घेतात तोपर्यंत त्याला सेवा म्हणायचं नाही. माझं असं भाष्य आवडलं असेल तर नक्की तशी कमेंट करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि ज्याला झोमलं असेल, आवडलं नसेल त्यानंही तशी कमेंट करा. मी माझा कमेंट बॉक्स बंद केलेला नाही. महाराजांनी करा कमेंट, देतो उत्तर मी त्याला. धन्यवाद. पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन असाच तुम्हाला भेटेल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.